रोख रक्कम 50,000 आणि विजेता पहिला चेंडू खाली राहिला डॉट बॉल। काल आमचे समालोचक मित्र होते सौरभ, आज ते सुद्धा जॉईन झाले, त्यांचं स्वागत करूया। सौरभ पाटील बॅनर हिट साठी 1000 आणि पुरस्कर्त्या मनोहर पाटील। बघा आता बक्षिसांची लयलूट होईल, हळूच आवाज येईल आम्हाला देवेंद्र मडवी यांचा सुद्धा। बॅनर हिट 1000 लॉफ केला डीप कड्या, बॅनर हिट होणार का? मात्र जरूर सुरुवात कोणताही बॅनर, अगदी आपण पाहतो 76 फलक आहेत आणि त्यामध्ये कोणता बॅनर हिट केला तरी तुम्हाला हे नामांकन असेल। 76 पर्याय आहेत 1000 रुपये जमवण्यासाठी। आघाडीची जोडी राजू काटे आणि लक्ष्मण। धाव फलकावरती 4। गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ लॉफ करते ऑन साइडला। कोण असेल विजेता, कोण असेल उपविजेता? फायनलचा सामना तर धर्मा शेठ आमच्या पांड्यावर आहेत, त्यानंतर आमचे तुषार शेठ आहेत आणि आमचे भोलेनाथ पाटील यांचा बॅनर आहे आणि त्या बॅनरला जरी हिट केला तरी 2000 असेल। सुवर्ण संधी। ओ चेंडू काहीसा खाली राहिला, अभिमन्यूला पाहतो। 4 चेंडूचा खेळ संपलाय। बघा बॅनर आहेत सरळ, भोलेनाथ शेठ यांचा बॅनर स्क्रीनवर आपण पाहतोय। धर्मा शेठ आहेत, तुषार शेठ असतील बॅनर हिट साठी। सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व आमचे तिन्ही मान्यवर बॅनर हिट साठी 2000। 5 धावा आहेत नारिवली 40+, 2 षटकांची फायनल। डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक रेडी, 1 धाव 2 धावेसाठी झाले प्रयत्न। दैसरनं कालचा दिवस गाजवला, आजचा दिवस गाजवला नारिवलीनं। मात्र फायनल कोण होणार विजेता? तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, धावा 7 आहेत। आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ दमदार स्पर्धा। पुढल्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये असेल आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक तुम्हाला पाहायला मिळेल। ओ शरीरभेदी गोलंदाजी, कंट्रोल नियंत्रण केले, व्हेरी क्लोज आणि फलंदाज होणार बाद, दबाव निर्माण केलाय। तर धर्माशेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहाय्य, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। सर्व दानशूर दात्यांचं। धावसंख्या धावफलकावर 7 रन्स ऑन बोर्ड, गडी बाद झाले 1। सन्माननीय आदरणीय महादेव मडवी साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। सुभाष पाटील, सुरेश पाटील या तिन्ही मान्यवरांचं इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत। तर नक्कीच मॅच कडे वळते, 2 षटकांची फायनल। एकूण धावा धावफलकावर आपण जरूर पाहिलं, टोटल रन्स संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवर। प्रवीणचं हे षटक आहे। गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ बॅटिंग करतोय, आपण संघ जरूर पाहिलं। नारिवली 40+ 20 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। आपण पाहतोय सर्व आयोजक कमिटी, पाहुणा वर्ग,
आज प्रचंड मेहनत करत असताना सर्व खेळाडू आयोजक कमिटी आलेल्या तमाम आम्ही पाहतो एकूण धावा 12 रन्स, एक गडी बाद 12 आहे, 2 षटकांचा सामना, 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लॉफ करते ऑन साइडला, बॅनर हिट होणार का? ओ आणि आयवा कॅच, आयवा कॅच आहे का? या मग प्रेक्षक 300 रुपयाचं प्राइज असेल आणि आयवा कॅचचे आमचे पुरस्कर्ते जरूर पाहतोय बाळाराम मडवी. बघा आयवा कॅच प्रेक्षक ज्याचं टी शर्टचं कलर सुद्धा लाल आहे, मिथुन मडवी यांच्याकडून जे प्राइज आहे आयवा कॅचचं आमचे प्रेक्षक. तर नक्कीच आपण पाहतोय आवर्जून आम्ही उल्लेख करू वेळ मिळेल तेव्हा डीपकडे जरूर खेळताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा किती एन्जॉयमेंट होते इथं, एक्साइटमेंट किती आहे. दैसर 40+ तणावाचं वातावरण, नारिवली 40+ विजय त्यांना सुद्धा हवा आहे. एकूण धावफलक टोटल एकूण धावा 19. आज धमाल जल्लोष आनंद पाहिला. दशरथ पाटील सर हास्याचे फवारे, डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या, आज सर्वांनी मंत्रमुग्ध आनंद घेतला आणि आता फायनलकडे आपण वळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर एकूण धावा दाफलकावर टोटल संघ पोहोचलाय 19. चेंडू खाली राहिला, धाव घेण्याची तयारी, धोका होईल दैसर 40+ आणि नक्कीच हा डॉट बॉल. अशा पद्धतीने धावा चोरता येणार नाही. राग आक्रोश बघा आयवा कॅच प्रेक्षक आलेत, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लाल आयवा कॅच बघा त्यानं स्क्रीनवर पाहिलं. मी मिथून साहेबांना विनंती करेन स्लोअर 1 चेंडू लॉफ केलाय. या फटक्याची गरज होती, अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. 2 धावेसाठी लेझी क्रिकेट. आता धावबाद होईल आणि यस धावबाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावफलक 20 आणि 21 टार्गेट. प्रेक्षक आले त्यांना देऊया हे पारितोषिक. यांच्याकडून हे आयवा कॅचचं पारितोषिक. चला मॅच ऑन करायचं, आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू करायचे. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित महादेव मडवी साहेब यांचा, गंगूबाई वॉटर सप्लायचे ओनर्स यांचा सन्मान करूया. तर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा आम्ही सन्मान करतो. आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ खूप कमी आहे. फिल्डिंग टीम तर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. महादेव पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. महादेव मडवी साहेबांचा इथे सन्मान आम्ही करतो. मी देवेंद्र मडवी साहेबांना विनंती करेन आमचे सर्व सहकारी युवा नेतृत्व आपण पाहतो या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या आपण पाहतोया तर पनवेल महानगरपालिकेचे तरुण तडफदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील यांचा इथे आम्ही सन्मान करतो. आपण पाहतो युवा नेतृत्व त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी साहेबांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर पुढच्या सन्मानाकडे आपण वळतो. गजानन म्हात्रे साहेब खुटारी यांचा सन्मान इथे होणार आहे. अक्षयजी गोंदले असतील, सर्व पाहुण्यांचा आम्ही सन्मान करतो. बघा कमी वयामध्ये आपण पाहतो पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर असते. असे तरुण तडफदार युवा डॅशिंग व्यक्तिमत्व यांचा आपण सन्मान होत असताना पाहतो.
गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ वतीनं या उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. मी विनंती करेन कोऑपरेट करा. नारिवली 40+, प्रभाकर मडवी साहेब, ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष सिद्धी करवले यांचा सन्मान होणार आहे. सुभाष पाटील, सुरेश पाटील यांचा सुद्धा सन्मान करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. बघा, जर चुकून नामोल्लेख राहिला असेल, काही नजरेआड होत असेल तर आयोजकांच्या वतीनं आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करून, कारण दसरथ पाटील सर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आणि त्यांचा सन्मान आपण करतो. 21चं टार्गेट आहे ना क्रिश? यस, 21. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. सन्मान आपण दसरथ पाटील करतो जेणेकरून बक्षीस समारंभ सुरळीतपणे पार पडेल. यस, पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आपण करतोय. उपस्थित पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. गजानन म्हात्रे साहेब खुटारी यांचा सन्मान इथे होणार आहे. चला, मी विनंती करेन आमच्या कमिटी मेंबर्सला, गजानन म्हात्रे साहेब खुटारी, सर्व प्रेक्षकांचा, सर्व पाहुण्यांचा मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. वेट वेट, येतो तिथे. तर सुभाष पाटील यांचा सन्मान होईल. सुभाष पाटील. आता ओव्हर नंतर आम्ही करतो फायनल सूर्य. रुपेश हजारे आणि प्रदीप पाटील, कल्पेश हजारे आणि प्रदीप पाटील यांना विनंती करेन. तर तुषार शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2500चं आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. सागर मांडवकर 1 मिनिट. जीवन शेठ वालिलकर दैसरगावचे सन्मान्य. दैसर संघ जिंकला तर रोख रुपये कॅश प्राइज 5000 रुपये आमच्याकडे आलेले आहेत. जिंकला ना तर इथून घरी जायचं, थेट वाईन शॉप काढायचा, तिथं खुर्च्या लावायच्या ना, प्या मुद्देपर्यंत प्या. तर भोलानाथ शेठ पाटील उपसरपंच, माजी सरपंच आणि वलभ गावचं राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, या स्पर्धेसाठी 5000चं आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. यस, मॅच ऑन ठेवा. डान्सरचे गोंडली साहेब यांचा सन्मान करतोय. संकेत गोंडली डान्सरचे यांचा आपण सन्मान करतो. यस, वळूया मॅच कडे. राऊंड द विकेट. यस, राईट आर्म राऊंड द विकेट. रमी आणि अभिमन्यू. 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 21 धावा हे समीकरण. एक रंगतदार सामना. एकीकडे नारवली आणि दुसरीकडे दहिसर म्हणजे डोंबिवली पट्ट्यामधील 2 प्रति. गोटे अंपायर तिकडे जा जरा. या शेवटचा हात मारून जा. उत्तर पूजा करायची आहे, घ्या. मखर साफ करायचा का नाही? इथं पण नाचू शकतात, असं काही नाही. आणि हा यस म्हणते आउटसाइड अष्टम गोलंदाज मनोहर भोईर. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू टोटस कोईज. षटक क्रमांक पहिला प्रगतीबाज जीवनशेठ वालिलकर यांचे 5000 रुपयाचं रोख प्राइज. जर दैसर सिंग फायनल मारतो, चॅम्पियन संघ होईल तर 5000चा कॅश प्राइज. राईट आर्म राहून दे फेकीर. पुन्हा त्या चेंडू लॉफ्ट करायचा, पण तो टायमिंग जमला नाही. चेंडू जाईल मिडॉनला. मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाचा टोटल स्कोर झाला 4 वर. बिनबाद 4 अशी सलामी. जिंकण्यासाठी अजून तब्बल 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी. चांगला बॉलिंग अटॅक नारवली संघानं. मनोहर याची फक्त इनमेन 4 धावा दिल्या, 5 चेंडू फेकले. बघ काय जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, ट्रेमेंडस बॉलिंग, मॅग्निफिशियंट पैसा बॉलिंग, व्यावहारिक मारा, जालिम, जलाल, रेचक मारा, तिकट मारा, भेदक मारा. लास्ट डिलिव्हरी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 7 बॉल टू गो. रिक्वायर्ड नीडेड 17 रन्स. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. मनोहर होईल. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू जाईल. स्क्वेलिग आणि डिफाईन याच्यामधून. आणि फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. आणि शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी पाहिजे 15 धावांची गरज. झाले ना ओर? यांच्याकडे आहेत ना, हे काढतील ना, निघतील थांबा. दैसर आणि नारिवली 40+. गावदेवी नारिवली. कारण गावदेवी ही नारिवली जागृत देवस्थान आहे.
चला आणि गोलंदाज राजू काटे. राजू काटे शेवटचा अंतिम अखेरचा 6 चेंडू या स्पर्धेमधील अंतिम षटक 6 मध्ये करायच्या. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. गोटे अंपायर कुठे गेला? गोटे अंपायर अयो गाणे वाजवत नाही. वाजव ना. कुठे नाचते तो? नाही झाला हो, संपला तो. पैसे आता त्याला माहित आहे कोण कुत्र देणं काही नाही मिळणार. त्याला माहित आवक संपली ना आता. चालला का तिकडं? हे जा गोटे शेवटची ओवर आहे. जा देणार देणार, टेन्शन नको घेऊ. आहे ते भगवान शेठ देणार आहेत, आमचे बोला शेठ आहेत, देते काय नाही काय. तेच सांगते शेवटची ओवर आहेत. बॉडी पेन होते जसर पाडी सर, थोडे क्रॉस चालतात, बॉडी पेन होते. हा तेच ना, बेंड झाले, सगळा बेंड झालाय. स्टेपने गेल्यानंतर काय बेंड नाही होणार तर काय करणार. हा बा आता सगळ्या बॉलवर नाचायचं आहे. each and every ball you should be dance. चला बाप सगळे गाणे वाजवता शेवटचा. घे राजू काटे तयार. 6 मध्ये 15 धावांची गरज. जरा लाईट बंद करा प्लीज. लाईट बंद केल्यानंतर कालोखात बंद व्हायची. हा हा बस गोट्या दिसला पाहिजे हो. चला शेवटचा षटक. 6 मध्ये 15 धावांची गरज. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. आणि हा पहिला चेंडू जाईल. लेग स्लिपच्या दिशेने 1 धाव मिळते. आणि तर नक्कीच दसरपाडी सर एक गुड न्यूज आले. नारिवलीने जर फायनल मारले तर राम भोईर यांच्याकडून आजचा वार आहे, बुधवार आहे ना, बुधवार. आणि आज त्यांना अनलिमिटेड ढाब्यावर पार्टी असणार आहे. येस अनलिमिटेड. न फक्त जेवण आहे का पिना पण आहे. ऑल ऑल. येस ऑल. कितीही बिल करा. आणि गोट्या अंपायर साठी सुद्धा राम भोईर गोट्या अंपायर तिकडे खजात. गोट्या अंपायर तो देशीचा मेंबर आहे. तो डायरेक्ट वाईन शॉप इथं गायला नाही देशी बरगाटे 90 वाला. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा मिडवे केला जाईल. चेंडू संतोष काटे पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. राहिले 4 बॉलांनी पाहिजे 13 धावांची गरज. 4 balls टू गो. रिक्वायर 13 रन्स. राम भोईर यांच्यातर्फे जर फायनल मारली नारिवली तर धाब्यावर अनलिमिटेड. कितना भी खाओ कितना भी पिओ, रातभर खाओ. आणि जेवणशेठ वालिलकर दहीसर जिंकला तर 5,000 रुपये. चार 13 ऑन साईडला पुण्यात चेंडू पुष्कराचा आहे. टायमिंग जमलं नाही आणि मिळतील. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिनिट विकेट. उर्वरित 3 आणि पाहिजे 10 धावांची गरज. 3 balls टू गो. रिक्वायर 10 रन्स. कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाला विनंती करतो कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघूया चॅम्पियन कोण. जेतेपद दहीसर की नारिवली. नारिवली की दहीसर हे उत्तर मिळेल आफ्टर 3 डिलिव्हरीज. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. हे चांगला समय सूचकता. यस याला म्हणतात क्रिकेट. 2 मध्ये 9 आणि हा चेंडूचा डॉट गेला. गोट्या काय नाही तर नाही आता माहिती रे आता काय नाही. लक्ष्मीचा टाइम आहे ना आता. आता कोण पैसे नाही घालवणार. अगरबत्तीचा टाइम आहे बघा. संध्याकाळी बघा मारवाडी बघा. तुम्ही कुठला तरी 1 रुपया देणार तुम्हाला उसना. नियम आहेत ते. पैसे संध्याकाळी कधी द्यायचे नसतं कोणाला उधार बिदार. का रे वाईट का काय आहे? काय नाही. अच्छा अच्छा. चला 2 बॉल 9 धावा. एकनाथ शेठ म्हात्रे यांचं आगमन. शेवटचा हात. ते गोट्या तुमची वाट बघतोय सकाळपासून. शेठ कधी येणार, शेठ कधी येणार. शेवटचा बॉल आहे. गोट्या अंपायर एकनाथ शेठ म्हात्रे खुटारीवाले. जिंकला तर नक्की ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. जितेंद्र मडवी वार्ड ऑफिसर खारघर यांचं देखील आगमन आहे. त्यांना पुन्हा धन्यवाद देतो या ठिकाणी. आपण आलात एकनाथ शेठ म्हात्रे यांचं ज्यावेळी खुटारीची जी स्पर्धा होती 40+ ची. काय जबरदस्त आयोजन केलं होतं एकनाथ शेठ म्हात्रे यांनी. चला शेवटचा बॉल आणि जवळ हा चॅम्पियन झालाय. आई गावदेवी नारिवली आणि हा चेंडू जाईल आणि पंचांचा 9 बॉलचा इशारा. येस फ्रीड नाही ना याला. 40+ फ्रीड नसतं ना ते. आहे का? नाही नाही आमच्याकडे फ्रीड बीड काय नाही तर. फ्रीड 1 साथ.
देखो ये देखो एक साथ गोटे अंपायर बजाव बजाव वाय वाजव कोहली गीत मस्त वाजव वाजव. एक बॉल 7 1 बॉल टू गो 7 रन्स निडेड. जर षटकार मारला तरी फायदा होणार नाही कारण कंपल्सरी चेसिंग आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चॅम्पियन ठरलाय. धरणा 40+ गेलाय या ठिकाणी. नारिवली 40+ इज द चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. हॅलो हॅलो स्टंप नेऊ नका प्लीज. स्टंप ठेवा. स्टंप नेऊ नका प्लीज. नाहीतर पैसे कापण्यात येतील बक्षिसातून. 10,000 रुपये डायरेक्ट कट होतील. स्टंप नेऊ नका. डायरेक्ट 10,000. तर नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तर सन्माननीय बँजी पथक जरा समोर यायचं. स्टेजच्या समोर यायचं. बँजी पथक धरणा स्टेजच्या समोर या जरा प्लीज. ताबडतोब स्टेजच्या समोर यायचं. धरणा बँजी पथक. तर आमचे मुख्य पुरस्कर्ते देवेंद्र गंगाराम मडवी साहेब, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल साहेबांना विनंती करेन पुढचे जे काही सन्मान आहेत ते आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. आणि शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवेचा पिंड जोपासणारे एकनाथजी म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि मी देवेंद्र मडवी साहेबांना विनंती करेन पुढच्या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. बँजी पथक समोर यायचंय. स्टेजच्या समोर यायचं. बँजी पथक प्लीज. उर्वरित पाहुण्यांचं सन्माननीय आमचे पुरस्कर्ते या स्पर्धेच्या ज्यांचं मोलाचं सहकार्य ते देवेंद्र मडवी साहेब संचालक. आणि याच दरम्यान आपण पाहतो शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक, सर्वांना सामावून घेणारे बाळराम मडवी यांना सुद्धा मी विनंती करेन. आणि भावी नगरसेवक. तर नक्कीच आपण पाहतो हा आनंद देणारा क्षण. तर देवेंद्र मडवी भावी नगरसेवक आपण पाहतो आणि त्यांचे बंधू जितेंद्र मडवी सहाय्यक आयुक्त पनवेल महानगरपालिका यांचं इथे आगमन झाले. मिथुन मडवी आणि आम्ही पाहतो निखिल कांबळेत आमचे पनवेल महानगरपालिका कर्मचारी यांना सुद्धा पाहतो. एकनाथजी म्हात्रे साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. पुढच्या सन्मानाकडे वळतोय. आमचे जितेंद्र मडवी साहेब जे देवेंद्र मडवी यांचे बंधू आहेत. आपण पाहतो शिक्षित व्यक्तिमत्व SDC